खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां पर साकोली तालुका के एक निजी अस्पताल में नाबालिग युवती के साथ डॉक्टर द्वारा किए गए अत्याचार के मामले में आज भंडारा स्थित शासकीय विश्राम गृह में महत्वपूर्ण बैठक कल रविवार को आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता अश्वनी बिवगड़े ने की। इस बैठक में विभिन्न सामाजिक और राजनीतिक संगठनों के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। चर्चा के दौरान यह निर्णय लिया गया कि कल 14 जुलाई को सुबह 11 बजे सभी संगठन और कार्यकर्ता मिलकर भंडारा के जिलाधिकारी और एसपी को एक संयुक्त निवेदन सौंपे गए। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये 9 जुलै 2025 रोजी माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना घडली। ज्या डॉक्टर व्यवसायाला, ज्या डॉक्टरांना देवाचा दुसरा रूप म्हटलं जातं, अशामध्येच एका डॉक्टरने बौद्ध समाजातील अल्पवयीन मुलीवर विनयभंग करत तिचा बलात्कारही केलेला आहे। या घटनेला घडून आज 4 दिवस उलटलेले आहेत, परंतु अजूनही आरोपीला अटक झालेली नाही। आरोपी फरार आहे। पोलीस प्रशासन कुठल्याही पद्धतीने उत्तमरित्या कामगिरी करत नाही आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि घटनेच्या बद्दल गुन्हा दाखल होऊन सुद्धा आतापर्यंत काहीही कारवाई झाली नाही। यातून असं स्पष्ट होते की या देशाची न्यायव्यवस्थेमध्ये जात पाहून न्याय दिला जाते। हे जे आपण सर्व लोक म्हणत असतो ते सत्य आहे। इथं जात पाहून न्याय दिला जाते आणि त्याचमुळे कुठेतरी या प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे। यासह भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या बांधवांवर अनेक प्रकारचे अशा पद्धतीचे अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत। आणि यामध्ये जेव्हा पीडित ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो, गुन्हा दाखल करायला जातो, तेव्हा सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यामध्ये दिरंगाई करण्यात येते। गुन्हा दाखल करण्यात येत नाही किंवा दाखल झाला तर त्यावर चौकशी करत असताना सुद्धा दिरंगाई केली जाते। त्याची चौकशी बरोबर होत नाही। अशा अनेक प्रकार आतापर्यंत जिल्ह्यात घडलेले आहेत, ते आमच्या निदर्शनात आलेले आहेत। आजची ही बैठक साकोलीत घडलेल्या या प्रकाराच्या विरोधात जो जन आंदोलन होणार आहे, जे आजच्या बैठकीला आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनेचे सर्व पुढारी उपस्थित होते। आणि अशातच उद्या माननीय पोलीस अधीक्षक तसेच माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन सादर करून या प्रकरणामध्ये तात्काळ 24 तासाच्या आत चौकशी करून आरोपीला अटक करावी, ही एक प्रमुख मागणी घेऊन आम्ही निवेदन सादर करणार आहोत। आणि निवेदन सादर केल्याच्या 24 तासाच्या आत जर आरोपीला अटक झाली नाही तर आम्ही एक मोठा जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत। हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आज इथे बोलण्याचं मुख्य कारण असं आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये दिनांक 9/7/2025ला साकोली येथे फार निंदनीय अशी घटना झाली आहे। त्या ठिकाणी डॉक्टर पेशाने असलेले देवेश अग्रवाल यांनी एक अल्पवयीन मुलगी जी दवाखान्यामध्ये तिला काही त्रास असल्यामुळे ती सोनोग्राफी करता तिथे गेली असता त्या डॉक्टरांनी तिच्या म्हणजे गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला आणि विनयभंग करून तिच्या एक प्रकारे बलात्कारच केला। अशा प्रकारच्या घटना करताना त्या डॉक्टरला हे बरोबर म्हणजे एकदम सोबत नसताना अशा या डॉक्टरावर कारवाई करण्याकरता आम्ही आज भंडाऱ्यामध्ये सर्व सामाजिक, राजकीय व बौद्ध महासभा, समता सैनिक अनेक प्रकारच्या संघटनांचा आम्ही एकत्र इथे आलो आणि ह्या डॉक्टराला 24 तासाच्या आत याला अटक करण्यात यावा। अजून 4 दिवस होऊन सुद्धा ह्या डॉक्टरला कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। आज 4 दिवस झाला हा डॉक्टर फरार आहे। हा डॉक्टर पेशाने डॉक्टर असून सुद्धा एक पैशाने फार मोठा व्यक्ती असल्यामुळे ह्या दलित व्यक्तीवर एक अन्याय होऊन राहिला आहे। आणि भंडारा जिल्ह्यामध्ये नसून तर संपूर्ण भारतामध्ये ते दलितावरच का अन्याय होतात हे विशेष करून माझं सांगणं आहे की महाराष्ट्रातील गृहमंत्री ह्या भंडाराला लागूनच श्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी याची चौकशी करावी आणि ह्या अन्याय झालेल्या ह्या दलितीवर न्याय देण्याकरता त्यांनी प्रयत्न करावा। विशेष करून हा जो दवाखाना आहे, हा दवाखाना 24 तासाच्या आत आमची मागणी मेन आहे की 24 त्याला बंद करण्यात यावा आणि जे इथे सामील जे झालेले आहेत, म्हणजे ज्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते सर्व कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आणि अन्यथा यांच्यावर जर कारवाई जर झाली तर 24 तासामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या लेवलचं आंदोलन करण्यात येईल असे मी जनतेतर्फे आम्ही सांगतो। दिनांक 9/7/2025ला भंडारा जिल्ह्यातील साकोली या गावामध्ये
एका अल्पवयीन मुलीवर, बुद्धिस्ट समाजाच्या मुलीवर व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफीच्या नावाखाली तिच्यासोबत अनैतिक चाळे केले, तिचा विनयभंग केला, तिच्या गुप्तांगांमध्ये बोटं टाकून तिचा बलात्कारही केला। सदर घटना ही स्त्री जातीला अत्यंत अशोभनीय आणि लज्जास्पद आहे। सदर घटनेची पूर्ण माहिती पीडितेने आपल्या आईला सांगितली आणि प्रकरण घडताबरोबरच परिवारातल्या लोकांशी चर्चा करून सदर घटनेची साकोली पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली आहे। परंतु नोंद करत असतानाच स्टेशन डायरीवर जे कोणी पोलीस कर्मचारी त्या दिवशी कार्यरत होते आणि गुन्ह्याची नोंद करत होते त्यांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि वरिष्ठांतर्फे आरोपींपर्यंत या घटनेची माहिती पुरवल्या गेली आणि म्हणून घटनेला 4 दिवस लोटूनही आरोपी फरार आहे। आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छिते की पोलिसांनी हेतुपुरस्पर व्यवसायाने डॉक्टर असलेल्या या व्यक्तीला फरार होण्यास मदत केली आहे, त्याला वेळ दिलेली आहे आणि म्हणूनच 5 दिवस लोटूनही पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक केलेली नाही। 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात यावी, 24 तासाच्या आत दवाखान्याला सील करण्यात यावे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत आरोपीला माहिती मिळाली त्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। यासह इतर अनेक विविध मागण्यांसहित आम्ही उद्या जिल्हा अधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देणार आहोत। आमच्या मागण्या या निवेदनाद्वारे मान्य झाल्या नाही अथवा पूर्ण करण्यात आल्या नाही तर संपूर्ण आंबेडकरवादी जनता आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल, जनप्रक्षोभाचा आवाज दाखवण्यात येईल आणि पीडितेच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात येईल। भंडारा से धमपाल मेश्राम की रिपोर्ट, TV1 इंडिया न्यूज।